समिती दिग्रस अंतर्गत कलगाव तिवरी दिग्रस येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ॲग्रिकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड दिल्लीतर्फे बचत गट महिलांचे 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न। प्रशिक्षकांनी बचत गट महिलांना दिले स्वच्छतेचे धडे। स्वच्छ गाव सुंदर गाव, सशक्त महिला, निरोगी गाव, निरोगी महाराष्ट्र, निरोगी देश। प्रशिक्षण पूर्ण झालेल्या बचत गट महिलांना दिले प्रमाणपत्राचे वाटप। प्रशिक्षण स्वच्छतेचे एक पाऊल प्रगतीचे। दिग्रस पंचायत समिती अंतर्गत बचत गट महिला ग्रामीणकरिता ग्रामपंचायत सचिवालय कार्यालय कलगाव, संत सेवालाल महाराज तिवरी व पंचायत समिती कार्यालय दिग्रस येथे SBM अंतर्गत दिनांक 10/3/2026 ते 11/3/2026 पर्यंत 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिर नवी दिल्ली येथील ॲग्रिकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड AFC कंपनीतर्फे घेण्यात येऊन बचत गट महिलांचे 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले। या शिबिरामध्ये महिलांना स्वच्छतेचे धडे देण्यात आले व शिबिर पूर्ण होताच मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। देशातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान SBM ग्रामीण ही महत्त्वाकांक्षा योजना राज्यात दिनांक 2 ऑक्टोबर 2014 पासून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे राबविण्यात येत आहे। स्वच्छ भारत अभियान मिशन ग्रामीण अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य करण्यात आले आहे। राज्याचा सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता व आरोग्य महत्त्वाचे आहे। ग्रामीण भागातील घरे स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ होईल आणि गावे स्वच्छ झाले तर राज्य स्वच्छ होईल। पर्यायाने देश स्वच्छ होईल व स्वच्छतेमुळे लोकांचे आरोग्यमान उंचावण्यास मदत होईल आणि हे फक्त ग्रामीण महिलांच्या माध्यमातून शक्य होऊ शकते। या निमित्ताने दिग्रस पंचायत समिती अंतर्गत दिनांक 10/3/2026 रोजी ते 11/3/2026 पर्यंत 2 दिवसीय स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा 2च्या अंतर्गत कलगाव, तिवरी व दिग्रस पंचायत समिती येथे AFC नवी दिल्लीतर्फे 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। या शिबिरात यशदा पुणेचे मास्टर ट्रेनर प्रशिक्षकांनी सहभागी बचत महिलांना टप्पा 2 अंतर्गत कचऱ्यांचे विलगीकरण, सार्वजनिक स्वच्छता व वर्तणुकीत बदल घडविण्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 अन्वये मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचे महत्त्व, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय तसेच प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, हागणदारी मुक्ती अधिक मॉडेल गाव तसेच मॉडेल गाव करून गावात शाश्वत स्वच्छता टिकविणे हे प्रमुख उद्दिष्टे महिलांनी निर्धारित पुढाकार घेत स्वच्छ गाव सुंदर गाव, निरोगी गाव व देश निरोगी व सशक्त महिला, निरोगी महाराष्ट्र निर्मितीसाठी झटावे असे मार्गदर्शन दिग्रस पंचायत समिती येथे यशदाचे प्रशिक्षक अशोक महादेवराव वाळकर यवतमाळ, पुंडलिकराव वैद्य यवतमाळ, SBM पंचायत समितीचे समन्वय दिग्रसचे राहील खान, संजय तपके यांनी तर कलगाव येथे प्रशिक्षक अशोक कांबळे, विजय राठोड तर तिवरी येथे प्रशिक्षक सपना राठोड, मारुती वेलांडे, करुणा नराळे तसेच यवतमाळ जिल्हा समन्वय संदीप गोविंदा गरडे यांनी केले। या शिबिरात पंचायत समिती दिग्रस अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शिबिर संपन्न झाल्यानंतर सहभागी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभम ढाले, तेजस पतंगराई, देवानंद शेळके, संकत पतंगराई, पूजा जाधव, दत्ता पुणेकर, गजानन गवडी
आदींनी अथक परिश्रम घेतले.